हाय बोला. काय करायची? टमाटे चिरायले. कशासाठी? खिचडी करायची. तर आता ही खिचडी करायची म्हणली की आईला फक्त आई असं सगळं काम स्वतः करत नाही कधीच. सगळी काम आम्हाला लावते. जसं ही दादान कापले ही ही आता ही टमाटर फक्त आई कापायले. तू कढीपत्ता घेऊन ये. मला काय तू कढीपत्ता घेऊन ये जा. म्हणलेलं का सगळी काम सांगते मग मी जायलो कढीपत्ता आणायला. ओके तर चला. अरे कॅमेरा चला बाय बाय. भेटतो मी कढीपत्ताशी घेते. ओके तर पडेल मी तुम्हाला बोलत बोलत. तर बघा हे आमच्या स्लॅपहून आलं ना, हे शेजारच्यांचं कढीपत्त्याचं झाड आपल्या इकडं आहे. मग आपण गुपचूप गुपचूप जायचं आणि कढीपत्ता घेऊन यायचा. म्हणजे असं काही कोण आपल्याला काय म्हणत नाही, पण तरी पण कारण की लोकांना कळलं की लोक मागतात मला पण द्यावं थोडा म्हणतात. मी जर पडलो तुमच्यामुळं तर पैसा पाठवायचा बघा. मला खूप सारा कढीपत्ता लागणार नाही तर आपण थोडासा कढीपत्ता घेतो. एवढा काफी आहे कढीपत्ता. अजून एक पण घेतो बस. चला आपलं काम झालं. आता बाकी सगळं काम जे राहिलं ते आईच आहे. त्यानंतर आय गेस आम्ही गाईकडे जाणार आहोत. जे तुम्हाला पुढे कळलं व्लॉग मध्ये जाणार आहे का नाही आम्ही कुठं जाणार आहे. चलो आईला देऊ कढीपत्ता पटकन. ही तुमचा कढीपत्ता. आता आम्हाला काम सांगू नका. बर खिचडी बी मीच खाते केली. नाही तेवढं करतो आम्ही. ते काय काम आहे. बर ठीक आहे. थोडं खाऊ का मी. हा तू काही अभी मी हो दादा जा रहे हैं. पहिला माझं चाललंय ना आपण तू काय म्हणत सांगितलं तर यार मी केस सेट. अरे काय झालं काय नाही थोड्या वेळ सांगतो मला. ठीक आहे काय हे दादा तू काय म्हणून आता सांग ना गेला. मला माहित आहे ना हे काय उपयोग नाही. माझा ऐकत नाही काय नाही. बंद करतो चला. तर मस्त आता आम्ही पाणी आणलंय भरून. आणि कसं आहे माहिती आहे का, ही जी प्लॉट आहे का इथं अजून म्हणजे नळ काढलेला नाही ना, सो त्यासाठी आम्ही तिथून पाणी आणतो. तिथून मग ते तर म्हणतात तुमच्या गायला नेताना का बाई अशी माणसं असावी. ते काय म्हणतात की तुम्ही गायला पाणी नेता. अशा गोष्टी विचारून आम्ही पुण्य कमवतो तुम्ही पुण्य कमाव पाहिली पाजून असं म्हणतात. मग आणि पाणी आणतो त्यांना पाजायचं. आणि हिवाळ्याच्या दिवसात एवढे काय गाई पाणी पित नाही त्या. मग सगळ्याला थोडं थोडं पाणी पाजायचं. वैरण टाकायची. ठीक आहे चला मग तुम्हाला हे देतो आणि भेटतो पुन्हा पाणी पाजून. आता आपण वैरण टाकायला कधी यायचं. 5 वाजता. तरी 5 वाजता. एवढी वैरणला काफी आहे ना. मस्ती पड खात्यात ह्या दिवसात. आता ऊस असतात सीझन असतंय पाणी मिळतंय म्हणून जास्त पाणी पित नाही. हा असं बी हिवाळ्यात पाणी जास्त पित नाही. ही मला लय मजा. मी लहानपणी ह्याला खेळत बसत माहिती का. काय म्हणायचं मला दाखवतो. हो ही लय भारी जायला लागतं. तुम्हाला दाखवलं घरी गेले आम्ही काय काय वाटतं ना घरी. सर मी आता ही सोबत घेतलंय. तरी सोबत घेतलंय आम्ही आता. मग ह्याला घरी जाऊन जायला होतो. बघ कसलं भारी जातं बघा तुम्ही. सबस्क्राईब करा आवडलं तर. नाही आवडलं तरी केलं चालतं इकडे. तर मग यार घरी जाऊन भेटतो. मला माहित ना किती मिनिटाचा ब्लॉग झालाय पण हा रॉ ब्लॉग असणार आहे जो येणार आहे धाराशिव ब्लॉगरवर का नाही. कट करतो. A few moments later. तर मित्रांनो आम्ही गायला पाणी हा वैरण टाकून आलो बरं का. आणि आई खिचडी करायची. तर 1 मिनिट मी सांगतो तुम्हाला. 1 मिनिट कॅमेरा लाईट चालू करू द्या. हां कारण महागून फोकस आहे होता आमचा. हां तर काय झालं आम्ही आता तुम्ही बघितलं ह्याच्या आधी क्लिप. आम्ही काय केलं गायला पाणी पाजायला. तर आईनं काय केलं आपले खिचडी करायची आई आणि ठसका उठवलाय बघितलं का. म्हणून आईला ठसका काय की बाई खिचडी करताना ठसका उठवतात का ग. तर आई म्हणते उद्यापासून तुम्ही करत जा. तर मित्रांनो म्हणजे अशी जर ही ब्लॉग अशी कोणती मुलगी बघत असेल जिला चांगला स्वयंपाक येते जिला भाजी करताना ठसका उठत नसेल तर कमेंट मध्ये नाव सजेस्ट करा. नक्कीच तुम्ही अप्लाय करा खिचडी बनवण्यासाठी. हा म्हणजे दादाला आपण प्रेफर करू. करा नक्कीच.
तुम्हाला आणलेलं ते दाखवतो ते कारण ते आपल्याला जायचं जरा बघा जा कुठून कसं अंगण आहे आमचा ब्लॉगर असं मागून माझ्या एवढा प्रकाशाने घेत तरी तू तिकडून आला म्हणून ना म्हणजे मी तर चांगलं जाईल गेलो किती भारी दिसतो दादा चांगलं दिसत मग चला तर लय फास्ट जळत ना बरं का ते फक्त ते स्टार्ट वरचं फास्ट जळत बघा हे यार कुठे एवढीशी काढे आपल्याकडे दिसली हा चला किती फास्ट जळ बघितला का तुम्ही दाखवत संपलं अरे पारुशा पलीकडे चला घाण जरा पलीकडे टाकून येते आपल्याला आरडतील बाय बाय मग आता काय करायचं खिचडी बनायची वाट बघायची आणि खायची खिचडी हे ना चला The next day. तर मित्रांनो आम्ही आता म्हणजे शेतात चाललेलो ओके हां आणि मग आम्ही रस्ता थोडा कव्हर केला एवढाचा आणि आम्हाला आठवलं की यार 1 किलोमीटर हां म्हणू शकता ते आम्हाला आठवलं की आपला मदन तर राहिलाय आपला नाही मदन डॉन आपला नाही मदन म्हणजे नाही कारण देत मदन लय ना मग आपला नाही कारण देणारा मदन राहिलाय बरं का मग म्हणजे प्रत्येक जागा आम्ही जाताना जास्त त्याला घेऊन जातो मदनला मग तिघं सोबत असं जरा काय ते थोडं जास्त टाइमपास वगैरे मजा येते म्हणून मग आठवलं मग मला सांगा तुम्ही कुणाला आवडते नाव कारण देणारा मदन त्याला आवडते ना कमेंट करा मी तर मारणार आहे तर मग चला आठवलं मदनला फोन केला येईलाच का मग आला आता इवन दो यू कॅन से रिजनेबल मदन रिजनेबल हा मग आता मदनला जाणार चाललो मदनला घेतलं आपण चाललो पुन्हा तिथून शेतात बस जरा खरं तर आपलं घात नव्हतं शेतात जायचं पप्पांना वाटवण्यापेक्षा पोहलेल मी जातो पप्पांना वाटवण्यापेक्षा चला आपण असं फिरणं मी होतं शेतात जाऊन येतो असं बी आम्ही किती दिवस हवा आता माहित नाही गावात राहू रे गावात जाणार आहोत समजलं ना गावात जाणार आहो मी आता हे गावातले छिली यार जा रे छोड़ मजाक सच में छिली भेटलं मदनला आम्ही अरे चलो A few moments later. झपकाच लावेल मांजर आहे ते आता बिबट्या आहे का तिथं काय तर मित्रांनो का इथं ही दिसते की गोष्ट तर आम्हाला मांजर दिसलं एक आणि ह्या दोघांना डाऊट आहे ती मांजर आहे का बिबट्या आहे म्हणून काय मग बिबट्या आहे का मांजर आहे का बिबट्याच पिलो आहे काय सुद्धा नाही आमच्या बिबट्या म्हणजे हाय आलेत म्हणायचे बिबट्या निर्धार तू करणार तो काय माहिती कुठं आहे विहिरीतलं पाणी बघा आमची विहीर कशी आहे मस्त बांधकाम चला आजोबाची पुण्य आहे साप दिसत नाही पण मी आलो दिसते तुम्हाला दाखवायचं असं होतं पण नाही दिसलं चला पंचबापून भेटले ना आपल्याला काय यांची डिस्कशन पहिला पंजो तुम्ही सांगा कमेंट मध्ये कुणाची पुण्य आहे पंजो आजोबाचे का आजोबाचे बरोबर नाही आजोबांनी जरा डायरेक्ट असं त्यांच्या जर खरेदी केली आजोबाची पुण्य आहे पंजोबाकडून आले पंजोबाच्या पंजोबांच्या आजोबांनी तर मित्रांनो काय म्हणत होतो मी आमच्या आसपास आता जिथं आम्ही आलो शेतात हा आणि आमच्या इथं हे दिसलंय बिबट्या आहेत बिबट्या आता मला सांगतो आमचं चालू काय मला माहित नाही इथून आमचं तुळजापूर 23 किलोमीटर तिथं तर दरवाडी किती आहे मी सांगतो आधी 23 किलोमीटर मध्ये प्रत्येक गावाजवळ बिबट्या दिसायला आहे आणि ते बी एक तासाच्या अंतरानं म्हणजे एक बिबट्या ट्रान्सफर करू शकत नाही म्हणजे फिरू शकत नाही जहागीरजवळ आम्हाला 2 किलोमीटरचा आहे तिथं बिबट्या दिसलाय इथून आम्हाला 106 किलोमीटर म्हणजे तसं प्रॅक्टिकली 6 आहे मग जायला ती याचं तिथं दिसलाय वाघ आणि ती कॅप्चर झालाय अभयारण्यात आपलं अभयारण्य कॅमेऱ्यात वन विभागाचे कॅमेऱ्यात 22-23 एक काय हा 21-22 काहीतरी दिसला असाच हा डिसेंबरचा बरं का
इथं गोविंदपूर आहे कळंबपाशी, म्हणजे इथून 30 किलोमीटर. इथं नीलगायचा झुंड आला अख्खाच्या अख्खा. आमच्या अख्खा जन्मात एवढा कधी आलं नव्हतं. त्या ठिकाणी कसं काय आलं काय माहित. तर हा मी त्या वन विभागाला विनंती आहे आपल्या महाराष्ट्राच्या, जाऊन जंगलात बघा काय चालू आहे ती. हे सगळे बाहेर हिंडायले जंगल. म्हणजे सगळे अभयारण्यातले सगळ्या वेगवेगळे प्राणी इकडे दिसायला लागले. भाई आमच्या 5-10 किलोमीटरच्या एरिया दिसायले आरती राहिलं. आणि आम्ही मग आता शेतात भाई येताना सुद्धा थोडा विचार करून यावं लागायलंय. आपलं मदन तर शेतात सुद्धा जाय नाही माहितीये का, त्याची फाटली मध्ये त्यामुळं. बरोबर आहे का नाही? आम्ही सुद्धा रात्री तयार नव्हतो. इथं त्या तुळजापूर मध्ये मगर सापडली माहिती का मागच्या 1 महिन्याखाली. तिथे आपल्या गल्लीत बे नाही ती मगर वेगळं, आडनाव मगर वेगळं, रिअल मगर क्रोकोडाईल वेगळी. हा का करू सापडली म्हणजे हा काय चालू आहे काय माहिती. आता आता मी उठवून लावत असताना. अरे हे काय नको जाऊ लावून काय माहिती. चूक तिथं आहे ते किती आहे डुक्कर. इथे येऊन का थांबलेल ते भाई काय माहिती कशावर तरी टपून बसले खेळ. जाऊ दे. तर आपण शेतात आलोत आणि काय झालं त्या पक्षाचं मला नाही समजलं. तुम्ही काय समजलं असलं तर त्यांनी तसं का केलं. जाऊ दे. तर बघू आता आम्ही काय गोष्टी करणार ते तुम्हाला दाखवतोस. असं काय जास्त गोष्टी करणार नाही. ओके चला मग. निसर्ग प्रेम का इथलं इथं तुम्हाला पक्षी दिसतो का, त्याला मारायला आहे का बघा. ही शिकारी, ही शाकाहारी. हे असलं शाकाहारी असतं कोण बरोबर ओरडते आपल्या. हो का बघा, ही मांसाहारी आणि शाकाहारी दोघं पक्षाची काळजी करायची. तर आमच्या आंब्याला तौर लागलाय. तर बघा तुम्ही काय दिसतंय. ह्यो सिनेमॅटिक घेत थोडा. हाय ना मस्त तौर. तर तुम्ही तौर बघितलाय तर सिनेमॅटिक तुम्हाला कन्वर्ट करेल थोडं केलं तर बाकी ही ब्लॉग कंटिन्यू कर. तिथीचा मावस भाऊ काय बी काय त्याला काय माहित बिबटेन काय काय कुत्र्याला बघून आरडत नाही ती. बिबट्याला वाचलाव तर वाचलाव. आता आरडायला तू कुठं बिबट्या दिसला आणि काय तू पळाला काय आता. त्या माणसाला बघून आवडायला तुला बघून आरडायला असते ती. हा पप्पा धराबड्या पळून गेला का धर. हा फाटली त्याची दगड फाटली त्याची काय वाटत नेचर. पाणी अरे असं लावता येईल का कशाला त्याच्यातून सोडलेलं वाटतं की का नाही. कशातून त्यातून नव्हतं सोडलं. हा तिथून सोडलेलं. कोण आहे रे आरडायला लागले. लय लांब आहे ती मारला असता. हा बाहेर रागू म्हणते त्याला. खाली सोडायचं हातच हालपर्यंत सोडायचं. सोडून टाक म्हणजे पाणी पुन्हा असं खाली त्या पाटाला बरोबर. दादा आपला काय ते करा नजारा भारी दिसायला कॅमेऱ्यातून बघायला. असं एवढं चांगलं दिसत नाही. असं दिसतं चांगला कॅमेऱ्यातून अजून चांगलं दिसायला. काय याला काय म्हणतात गवतामुळे भरले दिसायला. अरे गवत आहे ते गहू आहे डुक्कर गवतासारखं दिसत गवतामुळे बाहेर दिसायला गहू लावलेला मी दोन खाली बसतो. इंजिनिअरिंगची कामं कुठून आले की पाणी पिल ते आता नको पिलोय साप बी पाणीच नाही. कांदा तेवढा आलाय का आपण फिल्टर फिल्टर काय विकाव मदन ही कार इथून काय भेटत ना फिल्टर तिथून काढ तिथून काढ. तुला ऐकलं का भेटलं काय ऐकायचं
असं म्हणतो का तू? मध्ये जाऊ दे ह्याला. वरून निघायचं नाही की? भिजले अर्ध ह्याला अजून खाली घे. आता ह्याला अजून ही पाईप जोड, ही पाईप तिथं जोडून काचकन तेव्हा झाला वाकडा. साईडला घे थोडं. अरे इकडे कशाला घ्यायला अजून? बरोबर आहे. कसं करायचं आणि काही बी करायचं असली असली कुठानेच करायची नाही ती. ए मदन आलं का? हुशार आहेस की तू बी. बरोबर का? पलीकडेच बरं आहे, पलीकडेच. अरे होत असते, चल पुन्हा बघू त्याला पाईप लावल्यावर. पाणी आले खाली होते रे, पाणी आलं डुक्कर आहे का जरा. इकडे जाते हा पाईप वाकडा. कुठं? हे तर काय हा मग ही असं येत नाही. बसते का बघ बर. बसलं का? ती काय अरे त्याचं नसतंय ते त्यात काय कणून निघालतो का आता त्यात? ती बरोबर पाणी बाहेर येत नसते त्याला, ती खालच्या खाली बरोबर. अरे थांब की आताच कसं टोकायला. का? अजून एक लावू की? बरोबर आहे. अजून एक लावू म्हणतोय मी. थोडं लांब पसतो जातो कसं लावायचं अजून एक? ते तोंडा ना. हा म्हणजे तो ते फक्त तिथपर्यंत भेटले थोडं अजून पुढे. इथून घालून पाणी आपल्या इकडे जातं. जातं की बरोबर असंच? जाण्याचा अरे काय असं ही तोंड त्याला जोडायचं असतं तिथं. तिचं तिथं ही तोंड काढून निघतंय का ही तोंड? ही सरळ काढते का? हे असं कप लाईन म्हणते. तर आपण दुसरं तोंड जाऊ तर ती मोठं तो हां मस्त निघते म्हणलं कशाला टेन्शन आहे. झालं की आता काय टेन्शनच नाही. थोडं एकदा इथं थोडं उकरावं म्हणतो. ठोकायचं कशाला आता उकरायचं? झालं की आता तर आता कशाला उकरायचं? आपल्याला जिथवर न्यायचं होतं तिथवर पाईप निघालाय. कोण ठेव कुठं लपवून दोन्ही मधलं राहू दे. तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कुठं लपवावं. चांगली जागा सांगा. कुठं ठेवू आहे? कुठं ते तू कुठं तर लपवून भाई. याच्या लपवून ठेवले. तरी कसं आमचे शेजारी पाजारी आहेत का जरा चांगले आहे ती. म्हणजे काय चोरून वरून नेत नाही ती किंवा कशावर दगड वगैरे मारत नाही ती. अशी गोष्टी करते. तसं केलं आणि जर तसं काय केलं त्यांनी तर इथं एक आंब्याचं झाड लावलेलं आहे. इथं एक लावू आणि इथं एक लावू. आपल्याला काय टेन्शन आहे. बरोबर आहे का नाही मदन? अहिंसा परमो धर्म आहे का नाही? बरोबर आहे. गांधीवादी माणसानं राहू, माणसानं गांधीवादी राहू. नाही तिथं नसतं ठेवायचं. वाटलं तर अजून एक इथं ठेवू. माणसानं गांधीवादी राहू म्हणजे कोणतरी गोडसे येऊन त्याला गोळी मारून जाते. काय बोल नको लागू, खराब करू नको. ते काय टाकणार आहे काय डुक्कर? टाका तू कशाला म्हणतो मग? लय मार खायची ला डुक्कर बटे कसलं मी चांगलं ब्लॉगिंग म्हणून. हो यार ते चंद्र आहे का सूर्य ओळखू येणार राव. सूर्याचं पंखा लय मार खायची. काही ते पप्पाने आधीच खोदलेलं आता दादा थोडं जर नीट केले ती. नाही पाणी इकडे जात आपल्या इकडे नाहीच आहे इकडे खोदायचं. इकडे जात होतं पाणी. इथं तू कोरडा आहे. आधी जात होतं पण गेलंच नाही पाणी. गेलं की हिथं ती बघू की कसं काय. मी काय म्हणतोय अरे इकडे जाऊ दिलं पाणी काय होतंय. मी चालू आहे. मी काय म्हणतो दादा पाणी लई आपल्या खाली जाऊ द्यायचं काय? अबे ब्लॉक चालू आहे ना. काय इथं जर पाणी आलं इथपर्यंत भिजते. थोडं थोडं वली इथून काढ तोंड दे जरा. इथून द्यायचं कशाला? तो मगा पाणी सोडलेलं तो तिकडे तो ती भिजत इथपर्यंत. इथून घालू पाणी मध्ये जा ना. हे बी दार देऊ म्हणजे दोन्हीकडून पाणी अडते जर तिथं दार निघलं तर. तिथं कशाला तिथं नाही तिकडे नाही जाते नको राहू दे. का ती झाले इकडे जात नाही ती पाणी. कुठं जाते मग ही तिर का इकडं हे आहे ना इकडं आहे इकडे जातं पाणी. पलीकडे नाही जात बघ तू लय उकर लागते तुला. लय झोपायचं तिकडं सगळं तर ती बघ ती सगळं उकर लागते असं तिकडे न्यायचे ते तिकडे नाही जात. मग एक काम कर पाठच मोड येतो मग तिथं असं ही लाव आणि असं गोल फिरून घेऊन तिथं असं ती लावत असं काय दार. चला लवकर पळून गेला. कुदळत
बिबट्या आला कुठं काय कुदळीने मारायला मोडली. कुदळ कशी उडे लोक कसल्या शिवाय द्यायचं ना आपण लय मोठ्यानं ओरडायचं रे. होय नारळ मारायचा पण बिबट्यान काय ती नाही का चित्ता मारलेला चित्ता असतो एवढाच असतो कुत्रे एवढा त्या माणसाला मारलेला असतं त्याच्यावर पुरीच्या अंगावर आलेला ती बिबट्या होता का ते सारखा दिसणार मला टिपके गोल बिबट्यावर टिपकीच असते डुक्कर आपल्या भारतात नाही आता आणलं मोदीने. काहीतरी होतं बारगं होतं कुत्रे एवढं बिबट्या होता असं डोकं फोडलेलं त्याचं. आपण तर तिघाव लय मारचाल दोघं मारचाल कसलं बट कसलं फेमस होतं ह्याने मारलं ह्याने आपल्या युट्यूब चॅनलला लय पैसा शॉर्ट भेटतं ना आपल्याला. इथे मोबाईल ठेवायचा ते सगळं रेकॉर्ड करायचं मारतानाच तसं नाही रे. पकडायचं आधी आणि आता समज अटॅक केला आपण त्याला सिंपल धरले मोबाईल तिकडे असं कुठतरी ठेवायचा डबल अटॅक करायला लावायचं लय मारायचं. मारायचा त्याचं मुडकं ठेवायचं घरी ह्याला दाखवायला आपल्या नातवाला. खरं तर मला वाटलेलं की आम्ही खालीच्या साईडला यायला का तर काहीतरी राहिलं असेल म्हणून बरं का पण हे आमचा दादा कुठं आलाय बघा बोर खायला आलाय हे आमचं बोरं झाड आहे हां बोलायचं सगळं हा कुठं चाललोय मी ते बोर आहेत पडलेला का इकडे चिकेला आहे सर नंबर आपलं मस्त आहे मग इथली बोर लय बाहेर आहेत खरेच पण आपल्या शेतातली तर मित्रांनो आता मी जाऊन जी पण हत्यार काढलेलं गवतातून वापस लपवलंय आणि ह्याचा अर्थ काय असतंय की आपलं ती शेवटची स्टेप असते सगळं काम झालंय ओके तर मग आपला कुदळ लपवून हे काय करायला बाय पण खरंच काय भारी नजारा दिसायला रात्री बघा परफेक्ट नॅचरल लाईट आहे आणि मग आमचं काम बी झालंय आमचा टाईमपास बी झाला आहे थोडं एन्जॉय बी केले मग आय गेस आपला ब्लॉग आपण इथंच एंड करावा तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होई बिबट्या बिबट्या दिसला तर तुम्हाला दाखवलंच मी तर मग सबस्क्राईब करा त्यासाठी म्हणजे बिबट्यावर नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय